एका गावात धनीराम नावाचा एक श्रीमंत माणूस राहत होता. त्याच्या घराच्या डाव्या बाजूला एक लोहाराचं घर होतं आणि उजव्या बाजूला एक सुतार राहत होता. दिवसभर लोहाराच्या घरातून येणारा घणाचा आवाज ऐकून धनीरामचे कान किटून जायचे. दुसऱ्या बाजूने सुताराच्या घरातून लाकूड कापण्याचा आवाज. धनीरामला याचा फारच त्रास व्हायचा. आवाजाने त्याला काहीच सुचायचं नाही आणि धड झोपही यायची नाही. काय करावे बरं? धनीरामने बरेच दिवस विचार केला. मग एक दिवस त्याने लोहाराला आणि सुताराला बोलावलं आणि सांगितलं, तुमच्या घरातून मला इतका आवाज येतो की मला झोपसुद्धा येत नाही. तुम्ही दोघांनी आपले घरं बदला पाहू. त्याच्या बदल्यात मी तुम्हाला हवे तेवढे पैसे देईल. ठीक आहे, आम्ही तसेच करू, असे म्हणून दोघेही तिथून निघून गेले. थोड्याच वेळात त्यांनी आपली सामानं गाडीत भरली आणि त्यांना तिथून निघालेले पाहून धनीराम अगदी खुश झाला. बरं झालं, दोघांनी घरं रिकामे केली. आता तरी मला चांगली झोप येईल, असा विचार करून तो झोपायला गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी धनीरामच्या घराच्या डावीकडून आणि उजवीकडून परत तसेच आवाज यायला लागले. धनीरामला काहीच समजेना. त्याने आपल्या नोकराला काय चाललंय ते बघायला पाठवलं. परत येऊन नोकराने सांगितलं, साहेब, दोघांनीही आपापली घरं बदललेली आहेत. लोहाराच्या घरात आता सुतार राहतोय आणि सुताराच्या घरात आता लोहार. आहे की नाही गंमत? कशी वाटली मग स्टोरी आजची? मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर किड्स पॉडकास्टला फॉलो करून शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.